Hello students, welcome to the Education Foundation Maharashtra. I am Sumedha. Today we are learning for subject English. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. आपला युनिट स्टार्ट होत आहे. पहिला युनिट आहे बघा. पहिल्या युनिट मध्ये पहिला काय आहे? पोयम आहे 1.1 मध्ये. ठीक आहे बघा काय आहे पोयम. इट्स अ स्मॉल वर्ड. इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे काय? छोटस जग. ठीक आहे. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर म्हणजे काय? हसू. आणि अ वर्ड ऑफ टीयर्स. अ वर्ड ऑफ होप्स. टीयर्स म्हणजे अश्रू आणि होप्स म्हणजे आशा. ठीक आहे. होप्स म्हणजे काय असतं तर आशा. आता बघूया. अँड अ वर्ड ऑफ फियर्स म्हणजे काय? भीती सुद्धा आहे. फियर्स म्हणजे भीती. ओके. आता पुढे आहे there are so much that we share. It's all time we aware. A small word after all. A small word after all. हेच कंटिन्यू आहे. स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. There is just one moon and one golden sun. And a smile means friendship to everyone. Thought the mountains divide and the oceans are wide. It's a small word after all. It's a small word after all. बघा काय आहे? काय आहे याच्यामध्ये सांगितलेलं? इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल म्हणजे काय? हे एक छोटस जग आहे. अ स्मॉल वर्ड मीन्स काय? समटाइम्स वी meet some people in an unexpected place or find out they are connected to people you know. That is a surprise. That word, its small word, are used to show you are surprised on such an occasion. In this poem, the word are used to tell us all human beings are alike. बघा आता सपोज तुम्ही स्कूल मध्ये आहे बरोबर. आता तुम्ही काही दिवसांनी कॉलेजला जाणार. कुठे जाणार? कॉलेजला. आणि तुमच्या स्कूलमध्ये 7 to 8 डिव्हिजन्स आहेत. ओके. आणि दुसरे सपोज तुम्ही ए डिव्हिजन मध्ये आहे आणि एक जो फ्रेंड आहे किंवा जो तुमचा एक पर्सन घेऊया आपण जो तुमचा अजून फ्रेंड नाहीये पण जो आहे ई डिव्हिजन मध्ये बरोबर. आता ई डिव्हिजन मधल्याशी तुमचा एवढा कॉन्टॅक्ट नसतो पण कुठे प्रेयर असेल कुठे काही गॅदरिंग असेल तर तुम्हाला माहित असते की हा मुलगा ई डिव्हिजन मध्ये आहे किंवा ही मुलगी ई डिव्हिजन मध्ये आहे. ही आपल्या स्कूलमध्ये आहे हे तुम्हाला फक्त माहित असतं. नाव एखादंच माहिती असेल किंवा नसेलही. ओके. आणि ज्या वेळेस मग तुम्ही कॉलेजला जाता आणि सेम क्लासमध्ये सपोज तुम्ही 11th ला ऍडमिशन घेतलं. 11th सायन्सला ऍडमिशन घेतलं बरोबर. 11th सायन्सला तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेता त्यावेळेस एकच डिव्हिजन असते. तर त्या एक डिव्हिजन मध्ये 120-150 स्टुडंट्स असू शकतात. तर तेवढ्या जणांमध्ये तुम्हाला तुमच्या स्कूलचा जो तुम्ही ई डिव्हिजन मध्ये असलेला कधीतरी बघितलेला मुलगा जर तुम्हाला तिथे दिसतो तर तुम्हाला काय वाटतं? व्हॉट अ स्मॉल वर्ड म्हणजे काय? हे जग किती छोटं आहे की आपण इतक्यात लगेच आतापर्यंत आपण होतो क्लासमध्ये पण आपण एवढी ओळख नव्हती पण तिथे आता कॉलेजमध्ये गेल्यावरती तुमची जास्त ओळख झाली. तर ते काय आहे? तुमची ओळख होणे किंवा तुम्हाला ती व्यक्ती परत तिथे दिसणे. हे काय? अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आपण ज्यावेळेस आपण म्हणूया अरे बापरे तू माझ्या स्कूलमध्ये होतास. मी तुला ओळखतो पण मला बाकी तुझं काही माहिती नाही पण मी तुला स्कूलमध्ये बघितलेलं आहे. दॅट इज व्हॉट अ स्मॉल वर्ड. ओके. असा ह्या पोयम मध्ये काय आहे लिहिलेलं की बघा व्हॉट अ स्मॉल वर्ड. व्हॉट अ स्मॉल वर्ड हे कंटिन्युअसली का घेतलंय? इथे एकच मिनिंग सांगायचं आहे की हे जग छोटं आहे. तर त्यामध्ये बघा काय काय आहे. जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. वन मून म्हणजे काय? एक चंद्र. वन गोल्डन सन म्हणजे काय? एक सूर्य. सूर्याचा रंग कसा असतो? पिवळा. मग तो काय भासत आहे लेखकाला याच्यामध्ये? हा सोन्यासारखा भासत आहे बरोबर. अ फ्रेंडशिप टू एव्हरीवन म्हणजे काय? सगळ्यांसोबत मैत्री. तो आपल्यापेक्षा छोटा आहे मोठा आहे आपण त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही. सगळ्यांशी प्रेमाने आदराने आणि फ्रेंडशिपने वागायचं आहे. आता पुढे थॉट द माउंटन्स डिवाइड अँड ओशन आर वाईड. माउंटन म्हणजे काय? इथे दाखवले बघा. माउंटन. माउंटन म्हणजे पर्वत.
बरोबर, किंवा डोंगर, आपण नॉर्मल भाषेमध्ये पर्वत म्हणतो का? नाही, पटकन आपण काय म्हणतो? डोंगर हा शब्द वापरतो. मी इथे माउंटेन म्हणजे काय? डोंगर दाखवले आहेत. आणि परत इकडे ओशन, ओशन म्हणजे समुद्र, बरोबर, किंवा सी. इंग्लिश मध्ये ओशनला अजून एक शब्द काय आहे? SEAC. पण इथे काय वर्ड घेतलाय आपण पोएम मध्ये? तो वर्ड आहे ओशन, बरोबर, ओशन. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे वरच्या पॅरामध्ये? लाफ्टर, टीयर्स, होप्स, फिअर्स म्हणजे काय? लाफ्टर म्हणजे हसू, मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय? हसू. सेकंड आहे टीयर्स, टीयर्स म्हणजे अश्रू. अश्रू हे आनंदाचे सुद्धा असू शकतात, दुःखाचे सुद्धा असू शकतात. एखाद्याला जास्त आनंद झाला तरी रडू येत आहे, एखाद्याला जास्त दुःख झालं तरी रडू येत आहे, तर ते अश्रू काय असतात? टीयर्स. टीयर्सलाच मराठीमध्ये अश्रू असं म्हणतात, बरोबर. आता फिअर्स, फिअर्स म्हणजे काय? अंडर वर्ल्ड ऑफ फिअर्स म्हणजे भीती वाटणे. काही कोणाला कशाची भीती असते? कोणाला पाण्याची भीती असते, कोणाला उंच ठिकाणाची भीती असते. भीती म्हणजे फिअर. ओके. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, ठीक आहे, की तुम्हाला होमवर्क मध्ये करायची आहे. इथे तुम्हाला मी एक आता शॉर्ट मध्ये सांगू शकते तुम्हाला कशी ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा इथे फर्स्ट मध्ये काय? सिंग अ सॉन्ग म्हणजे काय? आपण इतक्यात म्हटलं गाणं. तुम्ही घरी सुद्धा ही पोयम म्हणायची आहे. बरं, नेक्स्ट नोट डाऊन. काय करायचं आहे? पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. नोट डाऊन द पेअर्स ऑफ द रायमिंग वर्ड. इथे रायमिंग वर्ड शोधायचे आहेत या पोयम मध्ये. बघा काय आहे रायमिंग वर्ड? टीयर, फिअर आहे, बरोबर. अजून कोणते वर्ड्स येतात? इयर्स आहे. आता टीयर, फिअरला रायमिंग वर्ड्स कोणता येऊ शकतो? अजून एक आपण इकडे घेऊया. चला मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये समजून सांगते कशी करायची आहे. फर्स्ट आहे टीयर, मग फिअर, मग याला रायमिंग वर्ड काय? इयर. हा तुमच्या मनाने तुम्ही घ्यायचा आहे, बरोबर, इयर. आता इयर झाला, मग शेअर, अवेअर. दुसरा आहे शेअर, शेअर आणि अवेअर. शेअर आहे, मग काय आहे? अवेअर. अवेअर आहे, मग काय? केअर. केअर आपण शब्द घेऊ शकतो. बघा इकडे शेअर शब्द आहे, शेअर आहे. आपण अजून काय घेणार? इथे अवेअर शब्द आहे का? शोधूया चला. हे बघा इथे अवेअर शब्द आहे, बरोबर. आता अवेअर इथे पोयम मध्ये दोन सापडले, आपण तिसरा जो मनाने घेतला तो केअर घेतला, बरोबर. येथे सगळ्यांच्या लक्षात पुढचं काय आहे? सन, वन, SUN सन आणि वन. पुढे अपोजिट काय आहे? फन, फन, बरोबर. डिवाइड, वाइड, डिवाइड, वाइड. आणि त्याच्या पुढे आहे हाइड, बरोबर. हे असे शब्द घ्यायचे आहेत. चला तर नेक्स्ट आपण बघूया यामध्ये काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. नेक्स्ट पेज वरती आपण एकदा बघू आणि सॉल्व करूया. बघा काय आहे? गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जग काय हसूच आहे का असं म्हणणार का आपण? नाही. द लाईन मीनिंग इज व्हॉट? द वर्ड ऑफ हॅपीनेस. पीपल आर लाफिंग म्हणजे काय? पीपल आर लाफिंग म्हणजे काय? लोक हसत आहेत. म्हणजे हसत म्हणजे काय असे वेड्यासारखे हसत आहेत का? नाही. आनंदी राहतात, ते खुश राहतात. त्यामध्येच आपणही खुश आणि आनंदी राहायचं आहे. हा छोटासा याच्यामध्ये संदेश आहे आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे. लाफ्टर आर मीन्स हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय? आनंदी राहणे. आता अ वर्ड ऑफ टीयर्स. द लाईन मीन्स व्हॉट? द वर्ड ऑफ फुल ऑफ ग्रीफ अँड सॉरो. टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सॅरो अँड अनहॅपी पीपल म्हणजे काय? अनहॅपी पीपल म्हणजे काय? दुःखी लोक. त्यांच्या आयुष्यात कितीही काही चांगलं घडत असलं तर ते रडतच असतात. माझं हेच नाही, मला तेच नाही, मला हेच प्रॉब्लेम आहे, मला तेच प्रॉब्लेम आहे असं. पण जो स्ट्रॉंगली फाईट करतो तोच जिंकतो आयुष्यात, बरोबर. म्हणून आपण असं रडत बसायचंय का? माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही. नाही, आपण स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहे. बघा नेक्स्ट आहे अ वर्ड ऑफ व्हॉट? ऑफ होप्स.
होप्स म्हणजे काय, इथे आपण बघितलं होप्स म्हणजे आशा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही होप्सचा मीनिंग काय आहे, तर आशा असा आहे. आशा म्हणजे कोण, की एखादी अशी भावना त्याच्यामध्ये काय, की आपल्याला माहितीये की आपल्याला एखादी गोष्ट इम्पॉसिबल आहे, पण आपण काय ठेवतो, होप ठेवतो. म्हणजे काय ठेवतो, आशा ठेवतो की नाही मी हे काही करून कंप्लीट केलेलं आहे तर मला ही याच्यामध्ये यश मिळणारच आहे. म्हणजे काय, द लाईन मीन्स दॅट देर आर पीपल आर हॅव होप्स अँड अँबिशन्स. अँबिशन म्हणजे काय, आपण एक महत्वाकांक्षा म्हणतो ते. द विश टू लिव्ह ऑन होप्स, दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ. फ्युचर लाईफ बघा मी तुम्हाला काय सांगितलं इतक्यातच, बघा आपलं भविष्य हे उज्ज्वलच असेल. हा काय आहे, ही काय त्यांची भावना आहे, ती भावना कोणती आहे, आशा. बरोबर. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स, द लाईन मीन्स दॅट देर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम, दे आर डेंजरस, डिप्रेशन, कॉज फॉर अमॉंग पीपल. बघा काही काहींना डिप्रेशनचा आहे, काही काहींना भीती वाटत असते. मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं, एखाद्याला उंचावरती गेलं की भीती वाटते, एखाद्याला पाण्यात भीती वाटते. मग फिअर काय आहे, वेगवेगळे आहेत. प्रत्येकाला सेम फिअर आहे का, नाही, कोणाला वेगळी तर कोणाला वेगळी भीती वाटत असते. तरी सुद्धा एवढ्या सगळ्या ह्याच्यातून लोकांनी मार्ग काढायचा असतो. बघा नेक्स्ट काय आहे, ऍक्टिव्हिटी आहे ही 1.2 आहे. ठीक आहे, तर 1.2 मध्ये काय आहे बघूया आपण. हाय बंटू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्साइटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. ही मुलगी आहे, ही काय म्हणते, हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्साइटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. म्हणजे काय, अभ्यास परत सुरू होणार आहे त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. एक्साइटेड म्हणजे काय, उत्सुक आहे. बरोबर. आता ओ नो हॉलिडेज आर ओव्हर, हा मुलगा म्हणतो अरे चा आता हॉलिडेज संपले. हॉलिडेज संपले म्हणजे काय, आता सुट्ट्या राहिलेल्या नाही. आता मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड, आता ही मुलगी काय म्हणते, अजून खेळूया शाळेच्या ग्राउंड वरती. हाय डिअर, आय एम एक्साइटेड टू, आय सी माय फ्रेंड्स. हा काय म्हणतो बघा, मी पण उत्साही आहे. आता आय एम सॅड विदाउट पॅडी, हा काय म्हणतो, आय एम सॅड विदाउट पॅडी. वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. ही मांजर आहे, ती काय म्हणते, वी आर लकी सो वी डोंट हॅव स्कूल. मी आय यू विल नेव्हर लर्न. हा त्या पोपट असतो, तो काय म्हणतो, यू विल नेव्हर लर्न. म्हणजे काय, 1, 2, 3. बघा इथे काय आहे, ऍक्टिव्हिटी आहे 1, 2, 3. ऍक्शन वर्ड, अक्षर कला मधली. ठीक आहे, याचा काय अर्थ आहे चला बघूया आपण. सेंटेन्स ऑफ द हॅट. हॅट आहे, A to Z लाईन्स आहेत. बोथ पार्टनर्स राईट 3 words each begin with that letter. ही ऍक्टिव्हिटी आहे. बघा नेक्स्ट आहे बी क्विक. बी क्विक म्हणजे काय, जी काही ऍक्शन आहे ती कशी करायची आहे, फास्ट मध्ये करायची आहे. बी क्विक. बी क्विक म्हणजे एकदम फास्ट. रायटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये बघा काय आहे, याच्यामध्ये वर्ड्स दिलेले आहे. तुम्ही वर्ड्स बघत आहात ना सगळेजण, वर्ड्स बघा बरं काय आहे. इथे काय आहे, द, अँड, यू आर, ही इज. ओके, आता हे जी वर्ड्स आहेत या वर्ड्स वरून काय करायचंय आपल्याला, ऍक्टिव्हिटी करायची आहे. आता हे वर्ड्स कोणते आहेत बघा, द, ए, इट. ठीक आहे, पुढे आहे ही, दिस, बी, इन, फॉर, ॲज, बट, टू, दॅट, नॉट, फॉर, ॲज, नॉट, यू, हिज, ऑफ. ऑफच्या पुढे काय आहे, हॅव, वन, डू, बाय, अँड, आय, विथ, फॉर्म. बघा एवढे सगळे वर्ड्स दिलेले आहे. आता या वर्ड्स वरून काय करायचं आहे, आपण शब्द तयार करायचे आहे. आता बघा इथे आपण घेऊ शकतो वी पासून. बरोबर, वी आर प्लेइंग. प्लेइंग, वी आर वॉचिंग टीव्ही.
बरोबर. हे असे सगळे वर्ड्स घ्यायचे आणि त्यापासून सेंटेन्स करायचे आहे. बघा इथेच तेच कोण तुमच्या फ्रेंड्स मध्ये सगळ्यात जास्त करेल त्याचा स्कोर कार्ड करायचं आहे. बघा सेंटेन्स ऑफ दॅट हॅट म्हणजे काय? सेंटेन्स ऑफ दॅट हॅट म्हणजे शब्दामध्ये असे घ्यायचे आहेत की ज्याच्यामध्ये हॅट शब्द आहे. आस्किंग फॉर अ फ्रेंड हिज पोस्टल ऍड्रेस. बघा इथे काय विचारलं आहे? आस्किंग फॉर द फ्रेंड फॉर हिज पोस्टल ऍड्रेस. पोस्टल ऍड्रेस जो असतो त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. पोस्टल ऍड्रेस म्हणजे काय? पोस्ट. पोस्ट म्हणजे ज्याच्याने आपण पत्र पाठवतो ते पोस्टल ऍड्रेस. बरोबर. आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ऍड्रेस. मग काय? ए. आता आपण इथे डायलॉग घेऊया. ठीक आहे. इथे घेऊया ए. आता ए डू यू नो आय हॅव चेंज माय रेसिडेन्स. रेसिडेन्स म्हणजे काय? मी माझं घर बदललं आहे. रेसिडेन्स म्हणजे आपण जिथे राहतो आपलं घर, त्याला रेसिडेन्स असं म्हणतात. Is it so? Then please give me your new postal address. Sure, here it is. तो काय म्हणतो? ठीक आहे, तुझा मला पोस्टल ऍड्रेस दे. कशासाठी घेतो आहे तो ऍड्रेस? पत्र पाठवण्यासाठी, काही गिफ्ट्स पाठवण्यासाठी किंवा स्वतः जाण्यासाठी सुद्धा घेत आहे. बघा आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. आता तुम्ही स्कूलमध्ये एवढे सगळेजण फ्रेंड्स असतात बरोबर. तुम्ही तुमचा नंबर घेतात ना एकमेकांचा फ्रेंड्सचा. तो तुमचा पेरेंट्सचा तुम्ही ज्यावेळेस नंबर शेअर करतात किंवा तुमचा फ्रेंड त्याच्या पेरेंट्सचा नंबर तुमच्या सोबत शेअर करतो. मग त्यासाठी इंग्लिश मध्ये कसं बोलायचं? वी हॅव अ टेलिफोन ॲट माय होम. गुड. कॅन आय नो स्पीक टू युअर फोन? प्लीज गिव्ह युअर फोन नंबर. बघ मला तुझ्याशी ज्यावेळेस फोनवर बोलायचं असेल तर मला तुझा फोन नंबर पाठवून दे. बघा talking to a friend only in exclamatories, that is what while you are walking around in a garden. म्हणजे काय? गार्डन मध्ये बोलत असताना. एक्सक्लामेटरी म्हणजे काय? हे चिन्ह. दिस इज व्हॉट एक्सक्लामेटरी. ज्यावेळेस म्हणजेच काय? उद्गारवाचक चिन्ह. बघा हाऊ नाईस टू वॉक अराउंड द गार्डन. ओ द फ्रेश एअर अँड फ्रेग्रन्स ऑफ फ्लॉवर. व्हॉट अ नाईस ॲटमॉस्फिअर ओव्हर हिअर. बघा व्हॉट अ नाईस ॲटमॉस्फिअर ओव्हर हिअर. ही ऍक्टिव्हिटी आपण करून घेतलेली आहे. बघा अ फ्रेंडली चॅलेंज. ह्याचे तुम्ही घरी सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन रेज. क्वेश्चन रेज म्हणजे काय? प्रश्न त्याच्यावरती तयार करायचे आहे. बघा प्रश्न काय आहे? हु वॉज. आता बघा हु वॉज डॉक्टर रमन आणि इथे क्वेश्चन मार्क केला बरोबर. तो क्वेश्चन मार्क इथे दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी. बघा आता व्हॉट इज युअर नेम. आपण एखाद्याला त्याचं नाव विचारायचं असेल तर आपण काय म्हणतो? व्हॉट इज युअर नेम. आता वेअर डू यू स्टे म्हणजे काय? तू कुठे राहतोस बरोबर. आणि पुढचं काय घेऊ शकतो? व्हेन. व्हेन म्हणजे काय? कधी. व्हेन यू विल गो टू युअर होम टाउन म्हणजे काय? तू तुझ्या घरी कधी जाणार आहेस. होम टाउन म्हणजे काय? आजोळ असू शकतं बरोबर. आता व्हाय. व्हाय म्हणजे काय असतं? का. व्हाय यू आर क्राईंग म्हणजे काय? तू का रडत आहेस. हु डिड ही कॅच द थिफ. हाऊ डिड. हाऊ म्हणजे कसं. हाऊ डिड ही CATCH कॅच द थिफ. थिफ म्हणजे कोण? चोर. त्याने चोराला कसं पकडलं. ठीक आहे. हे असे सेंटेन्सेस घ्यायचे आहेत. आता इकडे भरपूर सगळे
क्वेश्चन्स साठीचे वर्ड्स दिलेले आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा, द पार्ट ऑफ स्पीच. द पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? स्पीच म्हणजे भाषण, बरोबर. आता या पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय काय वर्ड्स आहेत बघूयात आपण. चला आता, द ट्री फिगर शो द डिफरंट पार्ट ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स. गिव्ह इन द पोएम. राईट appropriate labels in the tree figure with the help of poem. बघा, इथे पोएम मध्ये जे वर्ड आहेत ते घेऊन घेऊन शब्द लिहायचे आहे. आता इथे येईल ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह शोधायचं आहे. काय आहे इथे? मॅजिक, बरोबर. मॅजिक ऍडजेक्टिव्ह आहे. मग काय आहे? ब्राइडल. आता इथे ब्राइडल शब्द आहे, बरोबर. मग इथे काय लिहिणार? ब्राइडल. ब्राइडल. पुढे आहे व्हर्ब. व्हर्ब कोणते कोणते आहेत बघा. रन. रन. नंतर जंप. जंप आहे, बरोबर. जंप नंतर कोणता आहे? जंप नंतर आहे राईट. राईट, बरोबर. राईट नंतर रीड. बघा, आता आहे प्रोनाउन. प्रोनाउन आहे, बरोबर. इथे आपल्याला एक एक्झाम्पल लिहून दिलेला आहे. आता इथे लिहूया साइड, बरोबर. साइड झाला. नंतर शी, ही, फील्ड. फील्ड, बरोबर. नंतर आहे त्यानंतर आहे नाउन. नाउन इथे शब्द लिहून दिलेला आहे. आता नाउन काय आहे याच्यामध्ये बघा. चला, टाउन. टाउन, बरोबर. टाउन नंतर स्ट्रीट. स्ट्रीट नंतर फाउंटन. बघा, नंतर आहे क्विकली. क्विकली, बरोबर. नंतर आहे स्लोली. स्लोली. स्लोली नंतर बॅडली. वेल. इन. हार्क लिहून दिलेला आहे, बरोबर. ऍट. मग काय आहे नंतर? ऍट. ऍट नंतर कोणता शब्द येतो? हार्क. हार्क नंतर आहे अँड, और. आता आपण इथे काय घेतलेलं आहे? हे ऍडवर्ब, बरोबर. ऍडवर्ब नंतर प्रेपोजिशन. प्रेपोजिशन, बरोबर. नंतर आहे इंटरजेक्शन. आणि नंतर कंजक्शन, बरोबर. हे असे सगळे वर्ड्स घेतलेले आहे. बघा, अ लिटिल गर्ल विशर दॅन ओल्ड पीपल. बघा, लिटिल गर्ल म्हणजे काय? छोटी मुलगी. काय आहे छोटी मुलगी? अ लिटिल गर्ल, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले अधिक समंजस. म्हणजे काय? लहान मुली त्या मोठ्या माणसांपेक्षा सुद्धा समंजस आहे. काउंट लिव्ह. काउंट लिव्ह म्हणजे काय? काय आहे बघा, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघूया. चला आपण. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 4-6. ठीक आहे, इथे काय दिलंय? ग्रुप ऑफ 4-6 मेंबर should write at least 5 reasons why figure out occur. 2 children
went to small toy, want a small toy, but together the different reason write by all group members to make list long. Now group, I will read out their list while other groups compare. It will their list make the common items and note down the new one. Classify the reason into terrible and serious on using the table below. हा टेबल वापरून ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा, लिटिल गर्ल वेसर दॅन ओल्डर पीपल. ओल्ड पीपल. बघा, इट वॉज अर्ली ईस्टर म्हणजे काय, ईस्टर सण असतो. ईस्टर हा काय आहे, सण आहे. इन द यार्ड ऑफ ले स्नोज अँड राईट डाऊन रेन डाऊन इन द विलेज. द लार्ज puddle had run down from manure pile into a lane between them. The other had met. Both of them had been dressed by their mothers in a new clothes. The little girl had blue dress and the elder of yellow one with a design. Both had their hats wrapped in a red handkerchief. बघा, दोघींनी हँकरचीफ, रेड कलरचा हँकरचीफ बांधलेला असतो. आफ्टर अ प्रेयर्स इन अ चर्च द टू गर्ल्स वेंट टू द puddle where they should they new garments to each other and being to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle and her shoes on it put. The older girl said to her, "Don't go मालाशा." मुलीचं नाव काय असतं, मलाशा. मलाशा काय म्हणते, युअर मदर विल स्कोल्ड यू. तिची आई तुला ओरडेल. टेक ऑफ माय शूज अँड यू डोंट द सेम. द गर्ल टूक ऑफ देअर शूज, प्लेस्ड देम इन स्कर्ट्स and walked through the puddle towards the each other. Malasha stepped in her ankles and said, "It's deep, Akula, I am afraid." ते काय आहे, डबकी, खोल आहे, मला भीती वाटत आहे, अकुला म्हणाली. आता नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. इट विल नॉट बी एनी डीपर. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. They came closer to each other. Akula said, "Malasha, look out and no splash it up, but walk softly." काय म्हणताय, घाबरू नकोस, सावकाश चल. She said, she had barely said that when Malasha pumped her foot into a water and bashed Peter. काय आहे, खड्डा मोठा आहे त्यामुळे ते सावकाश जात आहे. बघा पुढे काय, Akula's new dress and not only her dress but also her nose and eyes. When Akula saw the spot on her dress, she grew angry to Malasha and scolded her and ran after her, wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had cousin jumped out of the puddle and ran home. Akula's mother passed by. She saw her daughter's dress beaten up and soiled. म्हणजे काय, कपडे खराब झालेले आईने बघितले. मनीषा वॉज पर्पजली स्प्लॅट ऑन मी. मनीषा काय म्हणते, अकुरा काय म्हणते की मलिशाने मुद्दाम माझ्या अंगावरती चिखल उडवला. अकुरा मदर ग्रीव्स मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. म्हणजे काय, नेप ऑफ नेक म्हणजे काय, मानेवर फटका मारला मलाशाच्या. कोणी, तिच्या आईने. किंचाळू लागली मग ती, त्यामुळे काय होतं, ती ओरडायला लागते. वाय डू यू स्ट्रिक माय डॉटर. शी बिगन टू स्कोल्ड हर नेबर. मग काय होतं, आई म्हणते तू का माझ्या मुलीला मारले. ते कोण असतात, शेजारी राहणारे, त्या काकू सुद्धा म्हणतात. का मारलं, बायका भांडू लागला. म्हणजे काय, लेडीज तिथे होत्या त्या, त्यांची भांडणं झाली. बघा, वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमन बिगन टू क्वारल. क्वारल म्हणजे भांडणे. ठीक आहे. द मेन टू रन आउट अँड बिग क्राउड गॅदर्ड. म्हणजे काय, सगळी लोक जमा झाली. आरडाओरडा सुरू झाल्यामुळे सगळी लोक गोळा झाली. आणि दे स्कोल्ड अँड क्रश्ड अदर इच अदर. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश अँड फाईट हॅड बिगन. म्हणजे काय, भांडणं सुरू झालेली आहे. व्हॉट यू आर डुईंग डिअर वन्स.
counselor and holiday. Consider the holiday. This is a time of rejoining and what is sign of you are doing. बघा काय होतं तिथे, काय झालेलं असतं, इथे भांडणे सुरू असतानाच अकुला तिच्या जगा म्हणजे फ्रॉक पुसल्यावर तिने पुन्हा त्या डबक्याकडे गेली व एक पेट्रोलचा दगड घेऊन आली. पाणी रस्त्यावर वाहू लागले. म्हणजे काय होतं, पाणी रस्त्यावर वाहत होतं, जमीन खडबुडी लागत होती. तेवढ्यात मलाशा तिथे आली व तिला मदत जिथे आहे तिथे लोकांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे काय होत आहे, इथे भांडणं झालेली आहे. बरोबर. While the woman exchanged the words, Akula wiped her dress and went back to puddle. ठीक आहे. आता लिसन अँड आन्सर. हे काय करायचं तुम्हाला होमवर्कला करायचं आहे. बघा ही ऍक्टिव्हिटी आहे. पुढचं आहे जॉईनिंग द वेस्ट. जर्नी टू द वेस्ट म्हणजे काय, जर्नी म्हणजे प्रवास, वेस्ट म्हणजे कोणती दिशा असते सांगा बरं. ग्रुप डिस्कशन करायचं आहे. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन. when we read the word journey means what, nature start thinking about a journey but rest the relative terms of countries to our east. west म्हणजे काय, country east side ला असते, west side ला असते. the particular journey that we are going to read about what actually journey from China to our country. It was made the famous 7 countries travel one chon. बघा ट्रॅव्हल म्हणजे काय, प्रवास करणे. बघा प्रवास करायला कोण कोण आहे तिथे, कोण कोण आहेत बघा बरं. प्रवासाची सुरुवात कुठून आहे, चीन सारख्या आपल्या पूर्वेकडील देशाचे दृष्टीने भारत हा आपल्या देशातील पश्चिमेकडील देश आहे. चायनासाठी आपण पश्चिम देश आहोत. बरोबर. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग यांनी चीन पासून आपल्या भारताकडे केलेल्या प्रवासाचे हे वर्णन आहे. म्हणजे कोण, चिंग चॉंग हा आपल्या भारताकडे येत आहे. तो कुठून येत आहे, चीन मधून. तर त्याच्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. काय आहे बघा, पूर्वेकडे हजारो मैलाचा खडतर व प्रदीर्घ प्रवास, यामुळे हिमाच्छादित प्रदेश, अपरिचित मुलूक, लुटारू पायी किंवा घोड्यावरून हजारो मैलाचा खडतर दीर्घ प्रवास करून यामुळे सोपा होता. युआन चॉंग भारताकडून बुद्धीने बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ प्रवास करीत त्याचा मातृभूमीत चीन मध्ये नेण्याचे स्वप्न होते. याकरता तो प्रदीर्घ म्हणजे काय, जास्त. प्रदीर्घ म्हणजे म्हणजे असं की प्रदीर्घ याचा अर्थ असा होतो की जास्त म्हणजे जास्ती प्रमाणात. ओके. हा खडतर मार्गाने सुमारे 17 वर्ष असे दीर्घकालीन प्रवास करीत राहिला. त्याची धार्मिक यात्रा होती. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून तिन्याशान या पर्वतरांगेतून रेशीम मार्गावरून प्रवास करत पुढे सध्याच्या किर्गिझ, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान या प्रांतातून भारतात येऊन अनेक महत्वाची हस्तरेखे जमा केली. बरोबर. त्याच्या परतीचा प्रवास तितकाच खडतर होता, परंतु बुद्ध धर्म साहित्य चीनला सुरक्षित नेण्याचा त्याला यश आले. अनेक देवांनी अंतर्द्रिय शक्तींनी त्याला प्रवासात सहाय्य केले असावे असे लोक मानतात. यातून एक गमतीदार लोककथा जन्माला आल्या. पश्चिमेकडील प्रवास महाकादंबरी लिहिली गेली. बरोबर. तुम्हाला लक्षात येत आहे मी काय सांगतेय. यामध्ये काय आहे की एक प्रवासी आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे चिंग चॉंग. तो कुठून आला आहे, चायना मधून आलेला आहे. तो प्रवास करत आहे. कसा, घोड्याने. तर तो प्रवासात
असं म्हणतात की त्याला भौतिक देवदैविक नैसर्गिक शक्तीने त्याला मदत केली. ठीक आहे, आता हे आहे वर्कशॉप, जे तुमचं होमवर्क आहे ते कम्प्लीट करायचं आहे. बघा इथे काय आहे, चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे काय, मुलं शाळेत जातात. निदा फाजी वॉज अ prominent Hindi and Urdu poet. He has written many different types of songs and poems. He has honored with the National Harmony Award. He was awarded Padma Shri by the government of India. This poem was his paints a beautiful picture of earth morning even the children go to school. बघा कोणते पोएम आहे, हिंदी आणि उर्दू. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मॉर्निंग लाइट्स स्प्रेड ओवर द अर्थ. वन्स अगेन स्काय ब्लो हिज हेड अँड रिस्पेक्ट. For children the going to school. The sun after his morning dip in the river designed up in the golden melon turban wait in smiles on one side of the road. For children are going to school. For the green topped branches praises sings their song of blessing. Fragrant flowers awake in the sleeping road. They are melodious at the correct at the lane. The people in his lush deep floggily waved his hand. For children are going to school. Okay. बघा इथे पण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, घरी करा. ठीक आहे. वन इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे काय, स्वतःच्या क्लासरूम मध्ये. यूज एनी वन ऑफ द टॉपिक गिवन द बिलो अँड कॅरी आउट द क्विक ऑप्शन पोल. For option poll, take any 5. Your friends note down their responses. Agree, disagree, not sure. ठीक आहे, कागदावरती लिहून काढायचं आहे. ठीक आहे, हा जो तक्ता आहे हाच कॉपी पेस्ट करायचा आहे, हाच टाईप करून घ्यायचा आहे किंवा लिहायचा आहे हाताने. ठीक आहे. इन अ क्लासरूम देअर ओन ही ऍक्टिव्हिटी आहे. बघा पुढे काय आहे, इंग्लिश वर्कशॉप. बघा पार्ट 2. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क सुनील. शी वॉन्टेड बी हॅपी अनलेस वी विल डू वेल. डू यू थिंक दॅट पॉसिबल. तो म्हणतो हे शक्य आहे का. बघा ट्राय करून बघायला काही हरकत नाही. बघा ह्याच्यामध्ये पण ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, आपलं ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून घ्यायच्या आहे. ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह झाल्या की तुम्हाला हे लक्षात येणार आहे कसं यूज करायचं आहे. हाफ इयरली, इयरली, ऑफर यूज ओनली, हे कुपन्स कसे यूज करायचे आहे. ऍप्लिकेशन फॉर द लायब्ररी मेंबरशिप कसं करायचं आहे. नेम ऑफ इन ब्लॉक लेटर. ब्लॉक लेटर म्हणजे काय, कॅपिटल लेटर. मग पहिले आडनाव लिहायचं, नाव लिहायचं, वडिलांचं नाव, मग क्लास, डेट ऑफ बर्थ, जेंडर काय, मेल फिमेल, रोल नंबर काय आहे, ऍड्रेस काय आहे, नेम ऑफ ग्रॅज्युएशन, ऍड्रेस. ठीक आहे. टाइम, फोन, मेल आयडी. पीपल आर रीडिंग लायब्ररी रूल्स केअरफुली बॅक टू देम. It's have read to the library rules carefully. I will follow them. बघा लायब्ररी मध्ये शांततेत बसून मी अभ्यासच करेन असं तिथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं युनिट संपलेलं आहे. थँक्यू सो मच.